शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। तर काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा, ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। तर आरबीआयनं लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम बंद। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। तर चंदनजिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चेसाठी सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यानं शाईफेक केली। तर 15 दिवसांचा वेळ लागल्यानं वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमध्ये भाजप पर्व सुरू। शुभेंदू अधिकारींकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ। इतर 5 मंत्र्यांचाही शपथविधी संपन्न। तर या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गजांची हजेरी। गुडघ्यावर बसून मोदींचं जनतेला वंदन। तामिळनाडूमध्ये विजय थलपती उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। उद्या 4:15 वाजता शपथविधी सोहळा। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला। तर 2 पिस्तुलांसह 3घांना अटक। जमीन विक्री व्यवहारातनं हत्येचा कट रचल्याची माहिती। अधिकचा तपास सुरू।